भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौक येथे विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता काही कम्युनिस्ट जे पदाधिकारी आहेत ते आहेत। काय सांगाल, काय मागण्यांकरिता आपला हा मोर्चा आजचा आहे? आजचा हा मोर्चा आयटकच्या अंतर्गत सर्व कामगार कर्मचारी संघटना, शेतमजूर शेतकरी संघटनांचा संयुक्त मोर्चा आहे। आज केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात संपूर्ण देशभर आज 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच्यातल्या ज्या मुख्य मागण्या आहेत की केंद्र सरकारने 4 श्रमिक विरोधी श्रम संहिता लागू केलेली आहे, जी मालक धार्जिणे आहेत। 29 कामगार कायदे जे 100 वर्षापासून कामगार वर्गाने लढून मिळवलेत ते केंद्र सरकारने रद्द केले आणि मालक धार्जिणे 4 कामगार कायद्याच्या नावावर त्यांनी श्रम संहिता 4 कोड लागू केलेले आहेत। त्याचा आम्ही या मोर्चाच्या आणि संपाच्या माध्यमातून निषेध करत आहोत। आणि त्याशिवाय या देशातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत। कामगार जे वर्षानुवर्षापासून नियमित स्वरूपात काम करतात, परंतु त्यांना डेली वेजेसवर किंवा त्यांना वेतन श्रेणी दिली जात नाही। त्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। जेवढे आपले असंघटित कामगार आहेत, योजना कामगार आहेत, जे मानधनावर आहेत, त्या सर्वांना वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। आणि जे दैनंदिन काम करतात असे जे कामगार आहेत त्यांना किमान वेतनापेक्षा किंवा EGSच्या कामगारापेक्षाही कमी मजुरी मिळते। आज इथे जे अंशकालीन कंत्राटी कामगार आहेत त्यांना किमान वेतन मिळत नाही। इथे फडरो पाटिकेमध्ये काम करणारे जे डेली वेजेस पेक्षा कमी मजुरी मिळते, मनरेगापेक्षा कमी मजुरी मिळते, त्या कामगारांना 6 महिन्यापासून वेतन दिला जात नाही। अशा प्रकारचं धोरण या देशातलं आणि या राज्यातलं सरकार राबवत आहे। हे कामगार विरोधी सरकार बदललं पाहिजे। या कामगार विरोधी सरकारने कामगारांचं, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। त्याच्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आणि देशव्यापी संप आहे। नक्कीच खरं पाहायला गेलं तर विविध मागण्या ज्या आहेत, वेतन श्रेणीसह कामगारांच्या विविध मागण्यांच्या साठी जे आज हे मोर्चा काढण्यात आला चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।